बातमी बीडमधून आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करावा आणि त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा यासाठी धनंजय देशमुख हे आंदोलन करणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही, त्यामुळे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांनी आज टॉवरवर चढून स्वतःला संपवणार असल्याचा इशारा दिलाय। जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला। सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे। तर एकीकडे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत, तर दुसरीकडे मस्साजोगचे ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झालेत। उद्या संक्रांतीच्या दिवशी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। संतोष देशमुखांच्या पत्नी, मुलगी, भाऊ, भाऊजे आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आलाय। वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करा, तसंच तपासाची संपूर्ण माहिती देशमुख कुटुंबियांना द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। काल मस्साजोग इथं हनुमान मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली। या बैठकीमध्ये आत्मदहनाचा निर्णय घेऊन निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय। वाल्मिक कराड सध्या खंडणी प्रकरणात आरोपी आहे, मात्र कराडवर मकोका लावून त्याला हत्या प्रकरणात त्याला आरोपी करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता ग्रामस्थांच्या मागणीची प्रशासन कशी दखल घेणार याची उत्सुकता आहे। ग्रामस्थांच्या मागण्या काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची संपूर्ण माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जावी। वाल्मिक कराडवर हत्या आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा। अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कंवत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करा। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा ॲडव्होकेट सतीश माने शिंदे यांनी हा खटला लढावा। या मागण्या ग्रामस्थांच्या आहेत आणि या मागणीसाठी संक्रांतीच्या दिवशी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। तर आज संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करा, मकोका लावा अशी मागणी धनंजय देशमुख यांची आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, हत्येला 1 महिना उलटून गेलाय, अजूनही जो तपास सुरू आहे त्यावर ग्रामस्थांचं किंवा देशमुख कुटुंबियांचं समाधान नाहीये आणि आता आंदोलनाची दुधारी धार आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना झाल्यानंतर कुटुंबियांनी ज्या प्रकारचे काल आरोप केलेत ते आरोप बघता सीआयडीच्या तपासावरती देशमुख कुटुंबीय समाधानी नाही असं आपल्याला म्हणता येईल। कारण काल धनंजय देशमुख यांनी भूमिका मांडताना असं म्हटलंय की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने त्यांना कुठल्याही स्वरूपाची तपासाची माहिती देत नाहीयेत आणि सर्वात महत्वाची मागणी जी आता कुटुंबियाकडनं समोर येते, खरं तर यापूर्वी नागरिक बोलत होते, वेगवेगळे राजकीय नेते बोलत होते, मात्र आता देशमुख कुटुंबीय यासाठी पुढे आलाय की वाल्मिक कराड त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा आणि त्यासोबत मोका सुद्धा लावा। बरं, ही भूमिका आता एकट्या धनंजय देशमुख यांची राहिलेली नाही, तर समस्त मस्साजोगचे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा एका मोठ्या आंदोलनाची घोषणा कालच केलेली आहे। 2 दिवस हे आंदोलन चालणार आहेत। आज धनंजय देशमुख हे टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। दुसऱ्या बाजूला जे मस्साजोगचे नागरिक आहेत ते नागरिक सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। म्हणजे एकीकडे वाल्मिक कराड याची जी काही सीआयडी कस्टडी आहे ती अगदी उद्या संपते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मस्साजोगचे नागरिक, देशमुख कुटुंबीय हे वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू।
धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांशी बोलून मार्ग काढू, मात्र सरकारनं त्यांना हवी ती माहिती द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करू, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. धनंजयचा भाऊ गेलेला आहे, त्याच्यामुळं घरातलं व्यक्ती गेल्यामुळं तो थोडासा एक्साईट झाला असेल, राग आला असेल आणि मी स्वतःही त्यांच्याशी बोलेल आज रात्री आणि जे उद्या सकाळी 10 वाजता जीवन संपेल वगैरे असं जे बोललेलं आहे तर त्यातला मार्ग मी काढेल, मी त्यांच्याशी बोलेल. फक्त SITच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी निश्चितपणे बोलेल की बाबा जी माहिती कुटुंबियांना हवी असेल ती माहिती 100% त्या कुटुंबाला दिली पाहिजे की मूवमेंट काय झालेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.